नमस्कार मित्रांनो, 29 किंवा 30 एप्रिलला अक्षय तृतीया कधी आहे? मित्रांनो, पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्ष तृतीय तिथी 29 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5:31 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल 2025 पर्यंत दुपारी 2:12 पर्यंत राहील. उदय तिथीनुसार अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. मित्रांनो, अक्षय तृतीया म्हणजे उन्हाळ्यातील धनत्रयोदशी. भगवान म्हणतात ना, महादेव सुमोह मोसो ना कृते ना युगे सम न चावेदे सम शास्त्र ना तीर्थ गगनीयम सम वैशाखी सारखे महिना नाही, सतयुगासारखा युग नाही, वेदासारखा धर्मग्रंथ नाही, गंगेसारखे तीर्थक्षेत्र नाही, त्याचप्रमाणे अक्षय तृतीयासारखे दुसरे कोणतेही तिथी नाही जी कधीही नष्ट होत नाही. आणि आपण अक्षय तृतीयेच्या तिथीला सोय सिद्ध मुहूर्त म्हणतो. 3-5 आपल्या शास्त्रामध्ये अब्जू मुहूर्ताचे वर्णन केले आणि ज्या दिवशी तुम्ही कोणत्याही पीडित किंवा ज्योतिषाला न विचारता कोणतेही शुभकार्य करू शकता. 16 विधी केल्या जाऊ शकतात. पहिले चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे गुढी सण, दुसरा विजयदशमी दसरा, अक्षय तृतीय म्हणजे आखा तीज आणि चौथा शुक्ल कार्तिक शुक्ल प्रतिपदेचा अर्धा भाग. या तिथींना सूर्य आणि चंद्र यांचे उच्च राशीत राहतात आणि या दिवसापासून सत्ययुग, द्वापार किंवा त्रेता तारखीची सुरुवात मोजली जाते. याला चिरंजीव तिथी असेही म्हणतात. कारण विशेष आखा तीज. कारण 8 अमरांपैकी एक भगवान शिव परशुरामजी याचे जन्म या दिवशी झाला होता. म्हणून भाऊ या दिवशी ही छोटीशी वस्तू 5 किमतीचे वस्तू 2 किमतीचे वस्तू घरात आणायला विसरू नका, नाही तर तुम्ही आयुष्यभर गरिबी राहील. जर तुम्हाला घरात पैशाचा पाऊस पडायचा असेल, घरात देवी लक्ष्मी आणायची असेल, तर तुम्हाला श्रीहरीचा आशीर्वाद मिळवायचा असेल, जर तुम्हाला घरात 33 कोटी देवी देवताचा आशीर्वाद व्हायचा असेल, तर ₹50 वस्तू आणायला कधी विसरू नका. 5 आणि ₹2 ही गोष्टी अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी आणावे लागेल, अन्यथा नंतर पश्चाताप होईल. वर्षातून एकदा अक्षय तृतीयेला खरेदी येते. श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकजण ₹50ची वस्तू खरेदी करतो. 5 मित्रांनो, धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने अनेक अवतार घेतले, ज्यामध्ये 3 अवतार नर नारायण, हरी, गिरी, परशुराम. पवित्र अवतार अक्षय तृतीयेला उदय आले. या दिवशी तुम्ही लक्ष्मीनारायणाची जी काही पूजा कराल, उपवास कराल, उपाय कराल, दान कराल, या सर्व गोष्टी तुमच्या जीवनातील गरिबी दूर करतात, कौटुंबिक समृद्धी आणतात, पैशाची कमतरता दूर करतात. याच्या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णा देवी अवतार घेतले होता आणि भगवान शिवाला दान दिले होते. या दिवशी संपूर्ण जगाला अन्न देण्याची जबाबदारी ही आई अन्नपूर्णाने घेतली होती. या खास दिवशी कृष्ण आणि सुदामाची भेट झाली हे अक्षय तृतीयेच्या दिवशी घडले आणि महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवाच्या वनवासात त्याची पत्नी द्रौपदीला अक्षयपत्र भेट दिली. अक्षय पत्राची खासियत अशी होती की ती कधीच पूर्ण झाली नाही. त्यातून गरजेनुसार अन्न पुरवले जात असे. चमत्कारीरित्या अक्षय तृतीयेच्या दिवशी हा तो विशेष प्रसंग होता ज्या दिवशी महर्षी वेदव्यासांनी महाभारतातील लिहिण्यास सुरुवात केली. श्रीमद भागवत गीता महाभारतात देखील समाविष्ट आहे आणि जर तुम्ही या दिवशी गीतेच्या 18व्या अध्यायाचे पठण केले तर तुम्हाला अक्षय पुण्य मिळते. असे म्हटले जाते की महाभारताचे युद्ध या दिवशी संपले. द्वापार युगाचे याच्या आत झाले आणि याच्या दिवशी युधिष्ठिराने विचारले तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना सांगितले की या दिवशी जे काही सर्व निश्चल किंवा संसारिक कार्य केले जाईल त्याचे 100 पट जास्त फळ मिळेल. तुम्ही पवित्र फळ मिळतील. कोणतेही नवीन कामे, नवीन घर, नवीन व्यवसाय तो सुरू केल्याने आशीर्वाद आणि प्रसिद्धी मिळेल. पंचांग न पाहता लग्न, गृहस्नान, कपडे आणि दागिन्याची खरेदी, फ्लॅट, वाहन, कोणत्याही वस्तूची खरेदी, कोणत्याही जमीन मालमत्ता, कोणतेही नवीन कपडे, कोणतेही दागिने, नवीन संस्थेची स्थापना, समाजाची स्थापना इत्यादी कोणतेही शुभ आणि मंगलिका कार्य किंवा
उद्घाटन सर्व काही चांगले आहे. मांगलिक कामे सुरू करण्यासाठी हा उपाय चांगला दिवस आहे. या दिवशी तुम्ही जे काही काम कराल ते आशीर्वादित होईल आणि तुम्हाला शुभ फळ मिळतील. आज तुम्ही खूप खरेदी करावे. भरपूर खरेदी करण्यासोबतच तुम्ही दान देखील केले पाहिजे. यामुळे तुम्ही चांगले कर्म जमा करता. या दिवशी तुम्ही तुमच्या कामाद्वारे, सेवेद्वारे किंवा देणगीद्वारे मानव धर्माचे पालन केले पाहिजे. या दिवशी पूर्वजांना कोठेही आत्रदान करा. तुम्ही आश्रमात अन्नदान करू शकता, गरिबाच्या आश्रमात जाऊ शकता, अंधाच्या आश्रमात जाऊन त्यांना अन्नदान करू शकता, तर्पण करू शकता, तुमच्या पूर्वजनासाठी पिंडदान करू शकता. यातून तुम्ही श्वासात फळ मिळते. या दिवशी गंगा नदीत किंवा कोणत्याही तीर्थस्थळी स्नान करावे. यामुळे तुमचे सर्व पाप नष्ट होतात. मित्रांनो, या दिवशी जव दान करावे. किमान 1 मूठ जव दान करावे. सोन्याचे दान हे सर्वात मोठे दान आहे. म्हणून जर तुम्ही सोने दान करू शकत नसाल तर जव हे पृथ्वीचे पहिले ध्यान मानले जाते आणि जवाचे ध्यान सोन्याच्या देण्याइतकेच मानले जाते. म्हणून जर तुम्ही या दिवशी 1 मूठभर जव दान केले तर ते तुम्हाला सोने दान केल्यासारखे फळ देतात. या दिवशी तुम्हाला जे काही हवे आहे ते पंखा, छत्री, चप्पल, पाणी, सुती कपडे, काही तुम्ही फळे इत्यादी किंवा इतर काही कपडे इत्यादी दान करू शकता. जमीन दानाचेही खूप महत्त्व आहे. पण जमीन प्रत्येकाच्या आवाक्यात नाही. म्हणून किमान 1 मूठभर तांदूळ दान करा, पण ते नक्की करा. मित्रांनो, या दिवशी शिवपार्वती, नरनारायण यांची पूजा करण्याची प्रथा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी 4 धर्मापैकी एक असलेले श्री बिद्री नारायणाच्या दरवाजे उघडतात आणि मी तुम्हाला सांगतो की वृंदावनातील बाकी बिहारी जयाच्या मंदिरात तुम्हाला फक्त या दिवशी श्री विग्रहाचे चरण दिसतात. अन्यथा ते संपूर्ण वर्ष कपड्याने झाकलेले राहतात. म्हणून ही एक अद्भुत तिथी आहे. त्याचे महत्त्व अनंत आहे. जर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर कदाचित संपूर्ण व्हिडिओ त्यात घालवला जाईल. म्हणून तुम्हाला विशेषतः ही माहिती असेल पाहिजे ही एक जुदाई तिथे आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा घ्यावा लागेल. आधी त्याचा फायदा कोण घेतला आणि त्याचे महत्त्व काय आहे, म्हणून मी तुम्हाला एक छोटीशी प्राचीन कथा सांगेन. एका काळी धर्मदास नावाचा एक वैश्य होता जो सदाचारी होता आणि देव आणि ब्राह्मणावर त्याची श्रद्धा होती. त्याचे कुटुंब खूप मोठे होते आणि तो नेहमीच अवस्थेत असायचा. त्याला कोणाकडून तरी अक्षय तृतीयेच्या व्रताचे महत्त्व ऐकायला मिळाले. जेव्हा हा व्रत आले तेव्हा त्याने उपवास केला, गगनेत स्नान केला, देवदेवतांची पूजा केली, त्याच्या आवडत्या देवाची, त्याच्या कुटुंबातील देवदेवताची पूजा केली आणि या सर्व दिव्य वस्तू ब्राह्मणांना दान केल्या. त्यांच्या पतीला हे अजिबात आवडले नाही आणि ते वारंवार नकार देऊ लागले. कुटुंबातील सदस्याची काळजी असूनही, वृद्धापकाळामुळे अनेक आजारांना ग्रस्त असूनही तेव्हापासून ते नेहमीच अक्षय तृतीयेला दान करत राहिला. तो कधीही त्यांच्या आर्थिक कर्मापासून आणि दानापासून मागे हटला नाही आणि तोच वैश्य त्यांच्या पुढच्या जन्मात पुन्हा जन्माला आला. मी कुशावतीचा राजा झालो. अक्षय तृतीयेला त्यांनी केलेल्या दानाच्या प्रभावामुळे ते खूप श्रीमंत आणि वैभवशाली झाले. सर्व संपत्ती असूनही त्याचे ज्ञान कधीही धर्मापासून विचलित झाले नाही. म्हणून असेही मानले जाते की या दिवशी दान करणाऱ्या कोणत्या व्यक्तीला पुण्य प्राप्त होते आणि त्याचे पुढचा जन्म खूप पुण्यपूर्ण असतो. यासोबतच या खास दिवशी जर तुमच्या नातेवाईकाचे जे पूर्वीचे आहेत जाणून बुजून किंवा अजाणतपणे कोणतेही पाप केले असेल किंवा तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी जाणून बुजून किंवा अजाणतपणे गुन्हा केला असेल तर खऱ्या मनाने जर तुम्ही या दिवशी देवाकडे क्षमा मागितली तर देव या दिवशी सर्वांचे पाप क्षमा करतो आणि तुम्हाला पुण्य देतो. या दिवशी तुमचे दुर्गुण
सदैव देवाच्या चरणी अर्पण करा आणि त्यांच्याकडून सद्गुणाचे आशीर्वाद मागा. मित्रांनो, दिवाळी आणि धनतेरस यासारख्या या दिवशी तुम्ही भरपूर खरेदी केली पाहिजे आणि विशेष या दिवशी लक्ष्मीशी संबंधित वस्तू जसे की हाताजोडी, सियार, सिंगी, कोणत्याही विशेष माल तुम्हाला या दिवशी त्यांना अभिषेक केल्यानंतर खरेदी करावे किंवा तुम्ही काउंटरचे श्रीयंत्र खरेदी करू शकता. ते खूप फायदेशीर आहे. अशा प्रकारे कोणतेही दक्षिणावर्ती शंख इत्यादी किंवा लक्ष्मीशी संबंधित वस्तू जसे की हरिण, कस्तुरी, तुम्ही अशा वस्तू तुमच्या घरी आणाव्यात. मित्रांनो, यावेळी 2025 मध्ये अक्षय तृतीया बुधवार 30 एप्रिल रोजी आहे आणि अक्षय तृतीयेला रोहिणी नक्षत्र आहे. विशेष सकाळी 10:47 वाजता तर तुम्हाला पूर्ण फायदा होईल. तर तुमचे व्यवसाय चालू नसेल, व्यवसायातील समस्या असतील तर आज मी तुम्हाला एक गुप्त मंत्र सांगत आहे. यावेळी धनतेरसेचे आगाऊ तयार करा. अशा प्रकारे तुम्हाला खरेदी करावी लागेल. मी तुम्हाला नंतर सांगेन की अक्षय तृतीयेला काय खरेदी करायचे. जर तुम्हाला समृद्धी हवी असेल आणि तुमच्या घरात आधीच काही पवित्र वस्तू असल्या तर तुम्हाला त्यावर हा उपाय करावा लागेल किंवा तुम्ही लक्ष्मी देणारे कोणतेही वस्तू, हाताजोडी, सिंहार, सिंह, विशेष जर तुमच्याकडे पिवळी लक्ष्मीची कवडी असेल तर तुम्हाला ती खरेदी करावी लागेल. यामुळे तुमच्यासाठी संपत्ती येण्याचा मार्ग मोकळा होतो. जेव्हा तुम्हाला पिवळी लक्ष्मीची कवडी मिळाली तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही पिवळी लक्ष्मीची कवडी कुठूनही उचलू नये. तुम्ही ती फक्त सिद्ध ज्योतिषाकडे घेऊन जावे. लक्षात ठेवा की 1.25 लाख जप सिद्ध झाला आहे. जर तुमच्याकडे 1.25 लाख जप असेल तर हा लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे ती तयार असेल तर प्रथम ती शुद्ध करा. ते गंगाजलाने धुवा, शुद्ध पाण्याने धुवा. तुम्ही पंचामृताने धुवू शकता, तुम्ही कच्च्या दुधाने धुवू शकता. घराच्या ईशान्य कोपऱ्यात लाल आसनावर आरामात बसू शकता किंवा जर ईशान्य कोपऱ्यात जागा नसेल तर पूर्वेकडे तोंड करून स्वच्छ आणि नीटनेटके ठिकाणी निवडा. स्टूल किंवा चौरंग ठेवा, त्यावर तुमच्या आवडीचे तूप किंवा तेल लावा. जर तुमच्याकडे पिवळी लक्ष्मीची कवडी असेल तर ती वापरा. जर तुमच्याकडे पिवळी लक्ष्मीची कवडी नसतील तर तुम्हाला लाल तांदळाच्या आसनावर सिंहार, सिंह किंवा दक्षिणावर्ती शंख किंवा स्फटिकाचे श्रीयंत्र जे काही असेल ते ठेवू शकता किंवा स्टीलच्या भांड्यात किंवा चांदीच्या भांड्यात ठेवू शकता. आता लाल सीटवर बसा. जर तुम्हाला जमिनीवर बसायचा त्रास होत असेल तर तुम्ही सोफा किंवा टेबलवर बसून हे करू शकता. तुम्ही हात धुवून, दिवा लावून, पुन्हा हात धुवून नंतर ओम गणगणपते नमः, ओम श्री गुरुवाय नमः असे म्हणून हा उपाय करू शकता. तुमच्या गुरुचे ध्यान करताना भाग्यवान गणेशाचे ध्यान करा. हात जोडून भगवान गणेशाचे ध्यान करा. हात जोडून महालक्ष्मीची प्रार्थना करा. माता लक्ष्मी, आम्ही तुझ्या आश्रयात आहोत. आमची इच्छा पूर्ण कर. संपत्तीचे अधिष्ठ देवता, जीवनात आनंद देणारी माता एक आंबे म्हणजे माझ्या गुरुचे हाक, शुभ शंभूची हाक, माता कामाख्याचे हाक, विष्णूचे सामर्थ्य तुला निराश करू नकोस. आशाने आम्ही देवदान करत आहोत. आणि अशी प्रार्थना केल्यानंतर एक दिवा लावा. नंतर 11 लक्ष्मीच्या कवड्या दुधाच्या वाटीत घाला. आता त्यांना दुधाच्या भांड्यात ठेवल्यानंतर तुम्हाला त्यातून एक एक करून एक पिवळी कवडी उचलावी लागेल आणि हातात एक पिवळी कवडी घ्यावी लागेल. ती अंगठ्याने आणि तर्जनीने दाबावी लागेल. मी तुम्हाला नंतर काही खास शब्द सांगत आहे ती लक्षात ठेवा की जर कवड्या पवित्र केल्या असतील तरच हा उपाय काम करेल. जर तुमच्याकडे पवित्र कवड्या नसतील तर तुम्ही हा उपाय हाताजोडी किंवा सिंहार, सिंग किंवा श्रीयंत्राचा करू शकता. परंतु लक्षात ठेवा की तुम्हाला ते तुमच्या अंगठा आणि तर्जनी दरम्यान धरावे लागेल. जे तुमच्या पहिले बोट आहे आणि हाताची जोडी सिंहार,
हातजोडी सिंह दुधाने आंघोळ करता येत नाही, म्हणून तुम्हाला ते कोरडे ठेवावे लागेल. तुम्हाला हा मंत्र 33 वेळा जप करावा लागेल. जप कसा करावा? उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 11 पिवळ्या कवड्या असतील तर तुम्ही प्रत्येक कवडीवर 3 वेळा हा मंत्र जप करा. जर ती हातजोडी असेल तर तुम्ही तुमच्या हातात घ्या, किंवा जर ती सिंह असेल तर तुम्ही ती हातात घ्याल. ती तुमच्या अंगठ्याने आणि तर्जनीने धरा. 3 वेळा मंत्राचा जप करा. नंतर बाजूला ठेवा. नंतर चिमटभर सिंदूर अर्पण करा. नंतर ती उचला. नंतर 3 वेळा मंत्राचा जप करा. ते म्हणतील की तुम्हाला सिंदूर अशा प्रकारे वापरा लागेल. रेंजणीवर सिंदूर, हनुमानजीचा सिंदूर चालेल, तुम्ही ते लावू शकता. कोणता मंत्र जप करावा? ओम श्री शुल्क महशुल्क कमल दल निवासे श्री महालक्ष्मी नमो नमो. महालक्ष्मी सुबकी सवाई सावधान राहे चांगले कर. जर तुम्हाला तसे केले नाही तर मी 7 वेळा समुद्र शपथ घेतो, रिद्धी देवा नवनाथ 48 सिद्धाची शपथ घेतो. अशा प्रकारे तुम्हाला मंत्राचा जप करावा लागेल. जर तुम्ही जप करू शकत नसाल तर ओम श्रीम रीम श्रीम कमले कमले प्रसे शिम शिम ओम महालक्ष्मी नमः तुम्ही हा मंत्र जप करू शकता. जर तुम्ही हे जपू शकत नसाल तर ओम महालक्ष्मी नमः हे मंत्र देखील करू शकत नसाल तर लक्ष्मी जय महालक्ष्मी अशा प्रकारे जप केल्यानंतर म्हणा. जेव्हा सर्व पिवळ्या लक्ष्मीच्या कवड्यामध्ये बदलतील तेव्हा त्या धुवा. दूध साठवा. तुम्ही ते घराच्या 4 कोपऱ्यात शिंपडा. तुम्हाला ते घराच्या मध्यभागी शिंपडावे लागेल, ज्याला ब्रह्मस्थान म्हणतात. तुम्हाला ते घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूने शिंपडावे लागेल आणि घरातील सर्व सदस्य डोळ्यातील थोडे दूध लावावे लागेल. डोळ्यांना थोडे दूध लावावे. मित्रांनो, तुम्हाला दिसेल की जर तुमच्या कोणत्याही कोपऱ्यात नकारात्मक ऊर्जा येते किंवा तुम्हाला भीती वाटत असेल तर तेथे हा उपाय करून पहा आणि तुमच्या जीवनात सर्व नकारात्मक ऊर्जा कशा प्रकारे काढून टाकतात ते पहा. जर दूध उरले तर ते तुम्ही तुळशीच्या रोपात ओता. ते नाल्यात ओतू नका. ते कच्च्या मातीत लावा. आता कढई स्वच्छ पाण्याने धुवा. ते वाळवायचे आहेत. त्यात 7 चिमटभर हळद, 2 लवंगा, 1 विलायची, 1 कापराची गोळी घाला आणि ती पिवळ्या कपड्यात किंवा रेशमी कपड्यात बांधा, किंवा चांदीच्या भांड्यात किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवा. तुम्ही ते तिजोरीत ठेवू शकता किंवा देवी लक्ष्मी समोर ठेवू शकता. आणि मी तुम्हाला सांगितलेला मंत्र हा ओम श्री शुल्क महाशुल्क कमले दल निवासी श्री महालक्ष्मी नमो नमः. लक्ष्मीमय सुबकी सवाई चला चांगले करा. जर तुम्ही काहीही केले नाही तर मी 7 समुद्राची शपथ घेतो, रिद्धीनाथ देवानाथ मी 48 सिद्धाची शपथ घेतो. हा मंत्र वाचल्यानंतर किमान 27 दिवस दररोज पुन्हा करा. पुन्हा मित्रांनो, तुमच्या आयुष्यात काय चमत्कार घडतोय. जर तुम्ही हाताजोडी किंवा सिंह किंवा श्रीयंत्र इत्यादीवर सिद्धी केली असेल तर ती लाल रंगाच्या सुती कपड्यात असावी, ज्यातून हवा जाऊ शकेल. किंवा तुम्ही हाताजोडी किंवा सिंह चांदीच्या पेटीत किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवू शकता. श्रीयंत्र लाल तांदळाच्या ढिगाऱ्यात ठेवता येते किंवा तुम्ही ते कपड्यात बांधू शकता.